शेतकरी मित्रांनो, रामराम. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. शेतकरी मित्रांनो, आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मेन मुद्द्यावरती येणार आहोत. ते म्हणजे आपली तुरीची शेवटची फवारणी. आपण याआधी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांनो, आपल्या तुरीमध्ये जर वांज रोगाचे काही लक्षणं दिसत असेल तर त्यासाठी आपण फवारणी देखील सांगितली होती. पण बऱ्याच शेतकऱ्यांनी ती फवारणी केली आणि काही ना केली नाही. त्याचे दुष्परिणाम त्या शेतकऱ्याला आता सध्या पाहायला मिळत आहेत. आपले जे आजूबाजूचे काही तूर आहेत की ज्याच्यावरती वांज रोगाचा प्रादुर्भाव झाला. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की कमी तापमान, जिथे आपल्या तूर पिकाला 21 ते 25 अंश सेल्सिअस इतक्या तापमानामध्ये आपली तूर चांगली येते. त्यापेक्षा जर तापमान कमी झालं तर आपल्या तुरीला त्याचा नक्कीच जबरदस्त असा फटका पाहायला मिळतो. तर त्यामुळं आपण त्याच्यावरती फवारणी केली आणि जे काही रस शोषण करणाऱ्या किडीमार्फत त्या रोगाचा प्रसार होतो, त्या किडीवर आपण लवकरच नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालो. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची तूर आता सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत असेल, म्हणजे परिपक्व झालेली नसेल, त्या शेतकऱ्यांनी ही फवारणी घ्यायची आहेत. आणि ही फवारणी जी आहे तर ही शेवटची फवारणी आहेत. तर आपण या आपल्या चॅनलवरती तूर लागवडीपासून तर तूर काढेपर्यंत जे नियोजन असतं ते संपूर्ण नियोजन सखोल आणि अभ्यासपूर्ण व प्रयोगशील असं नियोजन आपण या चॅनलवरती देतच असतो. त्यामुळं आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन नक्की प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम याच्यावरती फवारणी करताना कोणत्याही प्रकारचं महाग कीटकनाशक किंवा गॅस पॉयझन सध्या घ्यायचं नाहीत. आपली ही शेवटची फवारणी आहेत आणि आपल्याला जास्तीत जास्त दिवस याचा रिझल्ट म्हणजे औषधाचा परिणाम असेल असं औषध याच्यावरती मारायचे. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये सुरुवातीला सांगतो मित्रांनो, आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे 4-5 जे असतात आपले प्रत्येक व्हिडिओमध्ये ते घेणार नाहीत, कारण की याच्यामध्ये आपण थोड्याच औषधाचा वापर करणार आहोत. तरी देखील या व्हिडिओमध्ये आपले जे प्रश्न आहेत तर ते कव्हर करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू. तर मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये जर दाणा भरण्याच्या अवस्थेत आपली तूर असेल तर आपल्याला त्यासाठी दाणा फुगवणीमध्ये आपल्याला यासाठी औषध घेणं जरुरीचं आहे. त्याचबरोबर आळी या तुरीवरती तर नाहीत, कारण की आपण याच्या आधी एक फवारणी घेतली आणि तिचा चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळं आपल्या तुरीवरती कोठेही आळी नाही म्हणजे याचा अर्थ आळी येणार नाही असे नाही. त्यामुळं आपण ही फवारणी आता घेत आहोत. आणि त्यानंतर आपल्या जे महत्त्वाचा विषय आहे तर तो म्हणजे आळीनाशकाचा, की आळीनाशकामध्ये आपण कोणत्या प्रकारचे कीटकनाशक घेऊ शकतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला घटक सांगतो आणि त्याबरोबर इतर काही दुकानामध्ये मिळत असलेले त्यांचे जे ब्रँड नेम आहेत हे सांगतो. आपण कोणत्या औषधाचा प्रचार करत नाहीत, त्यामुळं आपण वेगवेगळे औषधं शेतकऱ्यांना नेहमी सजेस्ट करत असतो. तर आपल्याला क्लोरांट्रा निलिप्रोल हा घटक ज्या औषधामध्ये असेल ते औषध घ्यायचं आहे. तर जसं की ट्रॅक्टर ब्रँडचं मिशन असतं ज्यावरती अजय देवगणचा फोटो असतो, किंवा GSPचं हेलिप्रो घेऊ शकता, किंवा FMCचं डुपॉन्ट कोराजन हे घेऊ शकता. तर आपल्याला याचं प्रमाण जे आहे तर 7 ते 8 मिली प्रति 20 लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, ही आपली शेवटची फवारणी आहेत, त्यामुळं काळजीपूर्वक याची फवारणी करा. आणि मी आपल्याला आधीच सांगितलं की आपले दाणे जर परिपक्व झाले असेल, जिथे तूर आपली वाळाच्या अवस्थेत असेल अशा ठिकाणी ही फवारणी करू नका, कारण की यावेळेस तुरी बऱ्याच काही मागं पुढं झालेल्या आहेत. यानंतर आपल्याला याच्या जोडीलाच घ्यायचं आहेत की जेणे आपले दाणे टपुरे होतील आणि दाणे भरण्यास मदत होईल. त्यासाठी आपल्याला पोटॅश जे MOP असतं, म्युरेट ऑफ पोटॅश, जे आपण 50 किलो गोणीमध्ये आणतो, तर या गोणीतील जे पोटॅश आहे तर आपल्याला 60 ग्रॅम एका पंपसाठी घ्यायचं आहेत. आणि जर मिळालं नसेल तर आपण 0050 हे देखील 60 ते 70 ग्रॅम एका पंपसाठी घेऊन याची फवारणी करू शकता. आणि आपल्या तूरमध्ये जर थोड्या प्रमाणामध्ये फांदीमर जरा जाणवत असेल तर आपण कोणत्याही कंपनीचं साधं बुरशीनाशक घेऊन याची फवारणी करू शकता. तर मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस आता आपण विचार कराल की गोणीतील पोटॅश का सांगितलं. मित्रांनो, मी सोयाबीन लावली होती. आता मागच्या वर्षीसुद्धा मी त्याचा वापर सोयाबीनवरती करून पाहिला आणि यावर्षीसुद्धा त्याचा वापर करून पाहिला, तर मला त्याचे चांगले रिझल्ट आले. नाहीतर मित्रांनो, काय होतं की आजूबाजूचे शेतकरी काय फवारणी करतात काय नाही, त्या औषधाच्या वरल्या पन्न्या काढून फेकतात आणि कोरी बाटली तिथे असते. म्हणजे शेतकरी आपल्या शेजारील शेतकऱ्याला सांगत नाहीत. आता का सांगत नाहीत आणि का नाही ते त्या शेतकऱ्याला माहीत. आणि त्याचे बरेच काही उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आपण शेतकऱ्याला जे मी स्वतः प्रयोग करतो आणि ज्याचा मला फायदा होतो असेच व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून केला जातो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट एक सांगायची म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये जे शेतकऱ्यांचं उत्पादन खूपच कमी आहेत तर अशा शेतकऱ्यांचं उत्पादन
कसं वाढेल यावरच विचार करत असतो आणि ते सुद्धा कमी खर्चात. नाहीतर 20,000 खर्च आणि 25,000 उत्पन्न, त्याला उत्पन्न नसते म्हणत मित्रांनो. ते शेतकऱ्याला डब घायला नेऊन टाकण्याचं जे एक षड्यंत्र समजलं जातं. म्हणजे अशा पद्धतीचं नियोजन ते असतं. त्यामुळं आपण जिथे आपल्याला कमी खर्च लागेल आणि जास्त उत्पादन मिळेल, जास्त उत्पादनामधून आपल्याला जास्त उत्पन्न देखील हाती पडेल, याच हिशोबाने आपण याच्यामध्ये व्हिडिओ टाकत असतो. आता आपल्या याच्यामध्ये जवळपास आपली 2 एकरची जी तूर आहे त्याच्यामध्ये आपल्याला रोटर मारण्यासाठी जवळपास 2500 ते 3000चा खर्च येणार होता. तिथे आपण तणनाशकाचा वापर करून 700 ते 800 रुपयामध्ये जास्तीत जास्त 1000मध्ये पूर्णपैकी तण आपलं जे तर क्लिअर झालेले आहेत, म्हणजे वाळून गेलेले आहेत. आणि आपली जी पाहू शकता तूर ही पूर्णपणे स्वच्छ आहेत. इथे कुठेही तुरीच्या मुळ्याला अपाय झालेला नाहीत आणि आपली तूर जी आहे 100% कोरडवाहू आहेत. हिला आपण पाणी दिलेलं नाहीत. आणि राहिला शेवटचा विषय म्हणजे पाणी देण्याचा. बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आमची जमीन थोडी हलकी आहेत तर तिथे पाणी द्यावं का. तर मित्रांनो, आपले जर 70-80% शेंगा बनले असेल, 20 ते 30% जरा फुलावर अवस्थेत असेल, तर अशा ठिकाणी आपण पाणी देऊ शकता. फक्त पाणी देताना आपण जर मोकळे पाणी देत असेल तर आड दांड किंवा एका पाटा सोडून दुसऱ्या पाट्यात पाणी द्या. पण त्यासाठी आपल्याला 1 एकरसाठी 2 लिटरच्या आसपास ट्रायकोडर्मा लिक्विड किंवा पावडर हे सोडणं जरुरीचं आहे, की जेणेकरून तुरीमध्ये इथून पुढे मर येणार नाहीत. की बरेच काही मर तुरीला शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत येतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा तोटा त्या रोगांपासून होतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ खूपच लांब होत आहेत, तर आपल्याला आपणही बोर असाल, त्यामुळे व्हिडिओला इथे स्टॉप देतो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन आपल्या या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.